लाडकी बहीण योजनेबद्दल आत्तापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आज आपण इथे पाहणार आहोत. तर तुम्ही सकाळपासून न्यूज चॅनल, बातम्या तर वर्तमानपत्रातही ही माहिती वाचली असेलच. तर पहा, अपात्र महिलांनाही मिळाले कोट्यावधी रुपये. तर पहा, ज्या महिला ज्या महिला या लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत, त्यांना सुद्धा इथे एकूण त्यांना सुद्धा इथे कोट्यावधी रुपये वाटप झालेले आहेत. तर ती माहिती आपण इथे समोर पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका. तर पहा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची संख्या 10 लाखावर जाणार. तर सर्वाधिक आकडा कोणत्या भागात आहे? तर पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये आपण कालपर्यंत पाहिलं होतं की 5 लाख बहिणी ते अपात्र ठरलेल्या आहेत. परंतु आजच्या बातम्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळालेलं आहे की लाडकी बहीण योजनेतील ज्या अपात्र बहिणी आहेत, त्यांचा जो आकडा आहे तो 10 लाखावर येऊन थांबलेला आहे. म्हणजे 10 लाख बहिणी लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालेल्या आहेत. तर कोणत्या भागात हा आकडा जास्त आहे, म्हणजेच कोणत्या भागातील जास्त महिला ह्या अपात्र झालेल्या आहेत, ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर तुम्ही कोणत्या भागातील आहेत ते मला लगेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेतून 5 लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते. तसेच ही योजना नको असा अर्ज करणाऱ्या महिलांची संख्याही वाढत असल्याचे सांगितले जात आहे. पहा, तर लाडकी बहीण योजनेतून गेल्या काही दिवसापूर्वीच 5 लाख लाभार्थी महिलांना अपात्र घोषित करण्यात आलेलं होतं. तसेच लाडकी बहीण योजना ही आम्हाला नको असा देखील अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच होती. किती बहिणी अपात्र झालेल्या आहेत, किती लाडक्या बहिणींना लाभ आता इथून पुढे मिळणार नाही, आणि आणि कोणत्या भागातील लाडक्या बहिणी अपात्र लाडक्या बहिणी ह्या जास्त आहेत. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत एकूण किती हप्ते मिळालेले आहेत. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत एकूण 7 हप्ते मिळालेले असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये सर 7 हप्ते मिळाले, तुम्ही फक्त एवढंच मला पाठवायचं आहे, जेणेकरून सगळ्यांना ही माहिती आपली समजणार आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची संख्या ही 10 लाखांवर जाणार आहे. तर राज्य सरकारने गेल्या वर्षी म्हणजे जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली होती. तर या लाडकी बहीण योजनेतील निकषांचे उल्लंघन करणाऱ्या 5 लाख बहिणींना महिला विकास विभागाने अपात्र घोषित केलेलं आहे. लाडक्या बहीण योजनेतील 5 लाख महिलांना महिला व बालविकास या विभागाने अपात्र घोषित केलेलं आहे. ही संख्या अनेक वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. म्हणजेच ही 5 लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र तर ठरलेल्या आहेत, परंतु हा जो आकडा आहे 5 लाखाचा तो वाढतच जात आहे. 4 चाकी कारवाल्या लाडक्या बहिणीची संख्या सर्वाधिक पुणे या जिल्ह्यात असून आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अपात्र बहिणींची संख्या जास्त ठरणार आहे. पहा, तर पुणे जिल्ह्यात 4 चाकी ज्या कारवाल्या लाडक्या बहिणी आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, म्हणजेच 4 व्हीलर आहे, अशा सर्वाधिक बहिणी पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अपात्र बहिणींची संख्या जास्त आहे. तर पहा, म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाडक्या बहिणी ह्या पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहेत. तर मला तुम्ही लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहत आहात. तर पहा, योजनेतील बहिणींच्या अर्जाची छाननीने स्थानिक पातळीवर वेग घेतलेला आहे. तर सरकारमधील अनेक मंत्र्यांचे आवाहन आणि शासकीय कारवाईच्या भीतीने आतापर्यंत 1.5 लाख लाडक्या बहिणींनी योजना नको म्हणून देखील अर्ज केलेला आहे. तर ही संख्या राज्यात 10 लाखापर्यंत जाण्याची शक्यता काही अधिकारी व्यक्त करीत असल्याचे देखील म्हटलेलं आहे. पहा, दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. हा आकडा लवकरच 10 लाखापर्यंत जाण्याची इथं आपल्याला दाट शक्यता दिसत आहे, असं आपल्या अधिकाऱ्यांनी देखील इथं व्यक्त केलेलं आहे. तर पहा, लाडक्या बहीण योजनेत अपात्र महिलांना किती कोटी मिळाले, पहिल्यांदा आला आकडा समोर. तर आता आपण पाहिलेलं आहे की 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, आणि हा 5 लाखाचा जो आकडा आहे तो दिवसेंदिवस हळूहळू वाढत जाऊन तो 10 लाखापर्यंत जाण्याची देखील इथं शक्यता वाटत आहे. तर आता आपण इथे पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत
ज्या अपात्र लाडक्या बहिणी झालेल्या आहेत त्यांना किती कोटी रुपये आतापर्यंत वाटप करण्यात आलेले आहेत, ही सर्व माहिती आपण इथे सविस्तर पाहणार आहोत. तर पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. तर अपात्र ठरवण्यात आलेल्या 5 लाख महिलांपैकी 1.5 लाख म्हणजेच 1.5 लाख महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे. 21 वर्षापासून 65 वयापर्यंतच्या सर्व लाडक्या बहिणींना होती. परंतु 65 वर्षापेक्षाही जास्त ज्या महिलांचं वय आहे त्या देखील महिलांनी ही योजनेसाठी अर्ज केलेला होता आणि त्यांनी देखील या योजनेचा 7 हप्त्यापर्यंतचा लाभ घेतलेला आहे. म्हणजे जवळजवळ 10,500 रुपये लाभ ह्या अपात्र लाडक्या बहिणींनी घेतलेला आहे. म्हणजेच तुम्ही घेतलेला आहे. तर मला तुम्ही लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे की आत्तापर्यंत तुम्हाला एकूण किती रुपये मिळालेले आहेत आणि तुमचे पैसे आत्तापर्यंत सर्व पैसे खर्च झाले आहेत का, ते तुम्ही मला लगेच कमेंटमध्ये कळवायचं आहे. तर पहा, तसेच 1.6 लाख महिलांकडे 4 चाकी वाहने होती. म्हणजेच 1.5 लाख 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या 1.6 लाख ह्या महिलांकडे 4 चाकी वाहने आहेत. आणि नमो शेतकरी या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांच्या त्या लाभार्थी होत्या. गांधी निराधार योजनेअंतर्गत सुमारे 2.3 लाख महिला लाभ घेत आहेत. म्हणजेच 2.3 लाख महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत. तर अशा मिळून एकूण 5,10,000 असे समथिंग आकडा आपल्यासमोर येत आहे. म्हणजेच ह्या पात्र लाडक्या बहिणींनी 5,10,000 ह्या अपात्र लाडक्या बहिणींनी 10,500 रुपयाप्रमाणे या 5,10,000 या अपात्र बहिणींनी हा लाभ घेतलेला आहे. म्हणजेच सुमारे जवळजवळ ह्या लाडक्या बहिणींनी 450 कोटी रुपयांचा लाभ घेतलेला आहे. आपण ती माहिती समोर पाहणारच आहोत. तर पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. तर महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची दुसरी बाजू समोर आलेली आहे. सभा निवडणुकीमुळे या योजनेत अपात्र असलेल्या 5 लाख महिलांनीही योजनेचा निधी देण्यात आला होता. तर नवीन फडणवीस सरकार आल्यावर या योजनेत अपात्र झालेल्या महिलांची छाननी करण्यात आलेली आहे. तर त्यानंतर लाभार्थ्यांची संख्या 5 लाखांनी कमी होऊन 2,41,00,000 आलेली आहे. म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये जो आपण लाभ वितरित केला होता 2.46 लाख महिलांना, तर 2.46 लाखामधून 5 लाख इतक्या महिला वजा करून आता हा आकडा 2.41 लाख महिलावर आलेला आहे. त्यातून 5 लाख महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. तर या 5 लाख अपात्र महिलांनी 450 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलेलं आहे. पहा, अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तर या 5 लाख ज्या अपात्र बहिणी झालेल्या आहेत त्यांना आत्तापर्यंत 450 कोटी रुपयांचं वाटप देखील इथं त्यांना झालेलं आहे. म्हणजेच आता हा लाभ वापस घेतला जाईल का, तर याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर त्याबद्दलची सर्व माहिती आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, त्यांच्याकडून ही रक्कम परत घेतली जाणार नाही. त्यामुळे सरकारला 450 कोटी रुपयांचा फटका हा बसलेला आहे. पहा, ही जी 450 कोटी रुपयांची जी रक्कम आहे ती त्या अपात्र महिलांकडून परत घेतली जाणार नाही. तर आपल्या सरकारला हा 450 कोटी रुपयांचा फटका बसलेला आहे. तर ही होती आजची आपली सर्वात मोठी अपडेट. पहा, अपात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या 5 लाखावरून आता काही दिवसात 10 लाख होण्याची देखील दाट शक्यता आहे, असं आपल्या वरील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही मला लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्ही कोणत्या भागात राहतात, जेणेकरून मी त्या भागासाठी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.